तेव्हा नाही यायला हवे होते. हो अगं बाई आले वाटतं. काय रे तू एकटाच आलास? मोनिका कुठे? मोनिका नाही आली. नाही आली म्हणजे? अरे तिनेच तर फोन करून सांगितलं होतं की ती येणार आहे म्हणून. काय झालं अचानक? काय नाही झालं काहीच नाहीये. तिला यायचंच होतं आणि मी पण आणणार होतो तिला. मग माशी कुठे शिंकली? अरे मोनिका येणार म्हणून ही जागत बसली. हो म्हणजे मला खूप वाटत होतं की तिने यावं म्हणूनच मी वाट बघत बसले होते. आई तुला जसं वाटतंय ना की तिने इथे यावं तसंच तिच्या आजीलाही वाटतं की तिने आणखी थोडे दिवस तिथे थांबावं. हा बरोबर आहे. नातीचा पहिलंच बाळणपण आहे, पतवण देणार घरात. बरोबर. आणि आजी म्हणाले की आणखी काही दिवस राहू दे तिला इथे. तसंही बाळणपण आपल्याकडेच आहे ना. नाही तेही खरंच आहे. पण मगाशी तर फार उत्साहात वाटली ती. आणि तसंही आजी आजोबांसमोरच फोन झाला असेल ना तिचा. जाऊ दे ना गीता काकी. तिला अचानक उत्साह येतो असा त्यातच तिने फोन केला. चला झोपूया. गुड नाईट. तू आता जागतच बसणार आहेस? नाही हो पण माझा ना अगदी हिरमूड झालाय. पण कमाल आहे ना विक्रांत किती सहजपणे बोलून गेला. ती नाही येणार. काय करणार तू? हो काय करणार म्हणजे काय? त्यांनी सांगायला हवं होतं ना तिच्या आजी आजोबांना की तिला यायचंय म्हणून. हे बघ मोनिका इथे यावं असं तुला वाटतं, तुझं बरोबर आहे. पण आता त्या दोघं नवरा बायकोने काय निर्णय घेतलाय तू त्यांना घेऊ दे. आता याच्यावर विचार नको प्लीज. चला. अगो बाई अहो बघितलेत का? काय रे? जास्वंदीला फुल किती छान आलंय. हा आई झाडांची खूप काळजी घेतात. हा खूप प्रेम करतात झाडांवर. मी तर कधी कधी बघितले त्या झाडांची बोलत सुद्धा असतात. काय ती झाडाला खत पाणी घालते म्हणून झाडं सुंदर दिसतात. ती आम्हाला बोलते तशी यांना बोलली असती किंवा शिक्षा केली असती तर कधीच झाडांनी मान टाकली असती. पुरे हा आता अलके घे गरमागरम जिलेब्या आणलेले आहेत. वाह मोनिका आली असेल ना म्हटलं गोडधोड घेऊन जावं. कुठे हो नाही आली येते अजून. म्हणजे नाण्याने मला शेंडी लावली की काय? काल रात्री तर मला म्हणाला आता माझी झोपमोड होणार, सुनबाई येणार ना. मी म्हटलं त्याला तू स्वतःची झोपमोड करून घेतोस, दुसऱ्यांची नावं कशाला घेतोस? नाही काय झालं ती येणार होती मोनिका पण मग तिचे आजी आजोबा म्हणाले की अजून काही दिवस राहा म्हणून मग ती राहिली, ती नाही आली. असं झालं काय? काय झालं? अगं मोनिका येणार म्हणून यांनी जिलेब्या आणले. हो पण आलीच नाही ती. मोनिका इथे होती तेव्हा सारखी चिडचिड करत असायची. तिचा मूड पण कधी ठीक असायचा कधी बिनसलेला असायचं. पण आता ती इथे नाहीये तरी चुकचुकल्यासारखं होतंय मला. खरंय तुझं म्हणणं. आपल्याला माणसांची सवय होते. मग तो माणूस मुडी असू देत, गोड असू देत, नाही तर तिखट. अहो तिची काळजी घेण्यात ना दिवस कसा निघून जायचा काही कळायचं नाही. अगं येईल ती येईल. आपण एक काम करूया का? आपण विक्रांतकडे हट्ट धरूया तिला आण म्हणून. हॅलो वंसा. अरे वा. हो का? नाही नाही निरंजन भाऊजींना आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा द्या. हा अरे वा छान बेते. वंसा आम्ही येऊ का मदतीला? मी आणि गीता येतो लवकर. हो ठेवू. काय विसरलो मी? निरंजन भाऊजींचा वाढदिवस आहे ना आज म्हणून वंसांनी सगळ्यांना जेवायला बोलवले. मधु काका संध्याकाळचं लक्षात ठेवा. हो ठेवतो ना. ठीक आहे मी जरा दुकानाकडे जाऊन आलो. हॅलो विजय. आलो मी. ताईकडे जेवायला जायचं कठीण आहे. ऑर्डर करणार असतील त्या. मग ठीक आहे ही बनवणार असेल तर आनंद आहे. अहो नाही
त्या स्वतः चिकन करणार आहेत. अरे बापरे, स्वतः करणार आहे का? हे पहा, तुम्ही आधी वाढदिवस कसा विसरला ते सांगा. माझ्यावर काय चिडतेस? तुझ्या लक्षात होतं? आता एकदम माझ्यावर येऊ नका. गीता, तू मोहनला सांग आणि मी नानू मामांना सांगते. मोना, मोना, अगं एका जागी बस जरा. कशाला उगीच फेऱ्या मारतीयेस? आय ओके आजी. काल काय झालं होतं ग तुला? मला नाही माहित. अगं किती घाबरून गेलो होतो आम्ही. हे असं कधी पाहिलंच नाही. असं म्हणजे कसं? अगं म्हणजे कशी गप्प बसून राहिली होतीस तू. काही बोलेनास, कशाला उत्तर देईनास. मग आम्हाला भीती वाटणारच ना. आजी, मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला देतेस? अगं बाई, खावंसं वाटतंय का तुला? बरोबर, आणते मी काहीतरी करून. मोना, आजोबा, तुम्ही सुद्धा मला विचारायला आला असाल की काल मला काय झालं होतं, तर खरंच मला माहित नाही मला काय झालं होतं. मला नाही कळलं. पण आता बरं वाटतंय ना? हो, डोक्यातला विचार पूर्ण झाला की बरं वाटतं. काय म्हणजे? नाही कुठे काय, काहीच नाही. मोना, कशाला काही विचार करतेस? तू बाहेर येऊन बस, टीव्ही बघ, गाणी ऐक. नाहीतर थत्ते काकूंकडे जाऊन बस गप्पा मारत. नाही, नको. अगं असं केलं की बरं वाटतं. नुसती खोलीत बसून असतेस, काहीतरी विचार करत असतेस. तू माझ्याशी गप्पा मार. आजोबा प्लीज, आता नको. आय एम ओके. आज एवढं तरी बोलतेस. काल अगदी दातखिळी बसल्यासारखी गप्प होतीस. आजोबा जाऊ दे ना प्लीज. बर, काही वाटलं तर हाक मार मला. नाही नाही जमणार. कॅन्सल कर. दोन्ही अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. नाही, परवा नको, नेक्स्ट वीकमध्ये प्लॅन कर. तू अपॉइंटमेंट कॅन्सल करतोयस? हो, पण यापूर्वी असं कधी झालं नाही. पण आता होत आहे, कारण मला विचार करायला वेळ हवा. मला कळतंय विक्रांत, पण आता मी मोनिकाला तिच्या घरी सोडून आलोय खरा, पण काही खरं नाहीये. खरं तर डिवोर्समुळे तिच्या हातात नवीन कोलीत मिळालं, आणि आपली कोंडी कशी करायची हे तिला जितकं करेक्ट कळलंय ना, तितकं कुणालाच कळलेलं नाही. पण एक गोष्ट मात्र चांगली आहे, यावेळेस सगळे निर्णय तूच घेतलेस. पण आता घरचे मागे लागलेत. तिला घरी घेऊन ये म्हणताय. त्यांना काय माहिती आहे ती कशी आहे? भोळे आहेत ते सगळे. बाळाच्या आणि तिच्या स्वागताची तयारी पण सुरू केली. मग आता यावेळी सुद्धा तू तिला घरी घेऊन जाणार? कोंडी म्हण, नाही तर आणखीन काही म्हण,
पण ही चूक तू पुन्हा करायची नाहीयेस. त्यावरच विचार चाललाय. आणि ती एकदा घरी आली की की सगळं विसरायचं हे माहितीये मला. तू आता काहीही विचार करू नकोस. आज निरंजनचा वाढदिवस आहे, त्यामुळे तू घरी ये. बाकी कसलाही विचार करू नकोस. सगळ्यांना डिनरसाठी आमंत्रण आहे. आजी, आजी प्लीज लवकर ये इकडे. आजी, आजी. अगं हो हो आले. तुझंच तर सूप करत होते ना. हा घे. मला सूप नकोय. अगं अशी काय, भूक लागली होती ना. पण मी काय म्हणते, तुला त्या शकुताईंच्या घरी जायचं होतं बघ, मग तू आज का नाही जाऊन येत? आज कशाला? तू आणि आजोबा तुम्ही दोघंही जाऊन या ना. अगं उगीच कशाला जाऊ मी शकुताईंच्याकडे. मागेच जाऊन आलोय आम्ही. नाही आज नको. तू सूप पी बरं. आठवलं. तू मला म्हणाली होतीस बघ, तुला इथे कुठेतरी जायचं होतं. कुठे? हा, मनूचं नाव नोंदवायला तुला कुठल्या तरी मंडळात जायचं होतं ना. नाही म्हणजे परवा तू तसं सांगितलं होतंस मला. हो जायचंय मला, पण अगं आज नको. तुझी तब्येत ही अशी असताना मला दुसऱ्या कशाचंही महत्व नाहीये. आजी, माझी तब्येत बरी आहे, मी ठणठणीत आहे, मी सांगितलं ना आता तुला. पण तरीही आज नको. अगं तुझ्या सोबतीला इथे कुणीतरी असणं गरजेचं आहे. आजी मला आजार झालाय का? माझ्या सोबतीला कशाला कोण हवंय? तू आधी सूप पिऊन घे बरं. आजी आजी आज शुक्रवार आहे ना? अरे मग तू आणि आजोबा महालक्ष्मीच्या दर्शनाला का नाही जात आज? शुक्रवार आहे ना? अगं मला देवीला जायचंय, पण आज नको ग. आज का नको? नाही म्हणजे माझी डिलिव्हरीची तारीख आता जवळ येईल ना, मग तेव्हा तुम्हाला कुठेही जायला मिळणार नाही. मग तुम्ही आत्ता का नाही जाऊन येत? आणि माझी तब्येत एकदम बरी आहे. तू आणि आजोबा जाऊन या देवळात. मला नवस फेडायचंय खरा. मग जाच. नाही म्हणजे नवस फेडायचं ना, मग तुम्ही दर्शन घेऊन या दोघंही. यांना विचारते. हा विचारून मला सांग लवकर. मी कॅबचं बुकिंग करून ठेवते ना त्याप्रमाणे, म्हणून म्हटलं. बर सांगते. तू माझं कॉपी करतोस? छे कधी कोणाचं कॉपी नाही करत. तसंही कॉपी करून काय फायदा आहे? कारण तुझा स्टँडर्ड वेगळा आणि माझा स्टँडर्ड वेगळा. हे अभ्यास कर. काही द्यायला. अथर्व, आर्यन काय चाललंय? अभ्यास. अभ्यास बघू. इकडे काय चाललंय अभ्यास? इकडे काय चाललंय? मस्त अभ्यास चाललाय. ही वही रिकामी आहे. आणि हे काय बटरफ्लायचे पंख मोजत होतास? ऍक्टर. बर, कोणाला हे कळलंय का की आज निर्मला आत्याकडे चिकन खायला जायचंय? वाव, चिकन.
आणि हेही कळलंय का की जर का होमवर्क केलं नाही तर चिकनही मिळणार नाही. त्यामुळे होमवर्क पटापट कम्प्लीट करा, नाही तर चिकन पळून जाईल. अख्खे. आणि दूध फिनिश करायचंय पटकन. ए दादा, मी तुला एक लेग पीस एक्स्ट्रा देईन, पण तू माझ्या वाटेचा होमवर्क करशील का? आता गपचूप होमवर्क करतो की मी तुला हा पीस देऊ? सॉरी दादा. काय होमवर्क? हा हो हो मी पोचतो, काळजी करू नका. मी वेळ हो 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 हो. अहो काय कुठली छान दिसेल? हे काय? तुम्ही काय कपडे घालणार? हे काय घातले? त्याचे वर घालायचे का अजून? अहो गंमत पुरे. तुम्ही की नाही आज मस्त कुर्ता घाला, छान दिसतो तुम्हाला. अगं वाढदिवस निरंजनचा आहे, माझा नाही. हो, पण आपण सगळे साजरा करणार आहोत की नाही. मग काय काम करूया, आज आपण मॅचिंग कपडे घालूया. हा म्हणजे मी ज्या रंगाची साडी नेसेन ना, तुम्ही त्याच रंगाचा कुर्ता घाल. हा ठीक आहे. एक मिनिट, आधी मी साडी सिलेक्ट करते, मग तुम्ही कुर्ता सिलेक्ट. पण मी काय म्हणतो, आपण दोघे एकमेकांना इतके मॅचिंग आहोत, कपडे नाही काय होणार आहे पुऱ्या. हॅलो, रिंग नाही वाजली काय? वा, अरे काय काय अक्षर आहे का नूडल्स? अरे वा, ह्या पानावरनं तर कोंबडी पळत गेलेली दिसतीये. काय रे काय? ए मोहन 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 मोहन, काय रे आज तू इतका लवकर? क्लास संपून आलोय, ताईकडे जायचं ना. हो, पण त्याला जायला अजून वेळ आहे. मग तयारी नको करायला? तू कसं उभा आहे, जा ना, तयारी कर लवकर. आवर. मी करतो रे तयारी, मला नाही तुमच्यासारखा वेळ लागत तयारीला. तू काय ग्रीनच आहेस ना. हो आहेच. अरे म्हणजे काय आहे, रोजचे 40 सूर्य नमस्कार. ठसका ठसका लागला वाटतं, ठसका लागला. महिला मंडळामध्ये आठवण काढली असेल बघ बायकांनी. अरे हसताय काय? चिकन साठी करताय तुम्ही हा अभ्यास, मला माहितीये. नाही तर नुसते दिवसभर हुंडारत असतात. चला चल, घेतलंच ना सगळं? हो हो घेतलंय. बरं आजी, हा मी टॅक्सी बुक केलेली आहे, चौकात उभी असेल. हो निघताय ना आता? हो हो, हे काय निघालोच होता मी. अहो तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. हो. तुला टॅक्सी नंबर सांगून ठेवते, एक मिनिट. 3112. बर. बरं मोना, कुठे बाहेर जाऊ नकोस. हा, अगं जावई बापू सांगून गेलेत आम्हाला. आजी सारखं काय तुमचं? जावई बापू सांगून गेलेत, जावई बापू सांगून गेलेत. म्हणजे काय? अगं ते डॉक्टर आहेत आणि तुझा नवरा सुद्धा. आम्हाला ऐकायला नको त्यांचं? मी कुठेही बाहेर जाणार नाहीये. अरे हो मोना, तू कुठे बाहेर जाऊ नकोस हा बाळा. आजोबा, आत्ता मला आजीनी तेच सांगितलंय. माझी अवस्था आहे का कुठेही बाहेर जायची? नाही जाणार मी कुठेही बाहेर. नाही त्याचं काय आहे, अगं तिला एकटीला जायला जमणार नाही म्हणून मी बरोबर जातोय. नाही तर तुला एकटीला सोडून मी गेलो नसतो. काल आम्हाला जावई बापूंनी सांगितलंय, हे सुद्धा मला आजीनी सांगितलंय. बरं आजी, तू देवीचा प्रसाद नक्की आणशील ना? हो हो आण. चल चल. मला आता देवीची शक्ती हवी आहे, मला गरज आहे त्याची. थँक्यू.